नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ई स्वयंच्या या लाईव्ह प्लॅटफॉर्मवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आणि आज महालिपिक भरती संदर्भात जी करंट अफेअर आपण रेग्युलर सिरीज घेतो, या सिरीजमध्ये आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आणलेला आहे. महालिपिक भरतीसाठी जर तुम्हाला ॲडमिशन करायचं असेल तर अगदी 1499 रुपयामध्ये तुम्हाला ही बॅच अवेलेबल आहे. ई स्वयं आपलं ॲपवर प्ले स्टोअरवर जाऊन हे ॲप डाउनलोड करा. इथं तुम्हाला या बॅचचं बॅनर दिसेल. 1499 मध्ये बॅच आहे. आता या व्यतिरिक्त आजच्या जो करंट अफेअरचा विषय आहे महावृत्त चालू घडामोडी, यामध्ये काय आपण अभ्यासणारे विषय कुठले कुठले असतात. आता रोज यामध्ये प्रत्येकाची एक एक जाहिरात आपण घेतो जे महत्त्वाचं घडलेलं असतं ते. मग काय कायदे धोरण, आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय घडामोडी, विज्ञान तंत्रज्ञान, परीक्षेच्या दृष्टिकोनातून एवढे चॅप्टर्स तुम्हाला महत्त्वाचे असतात. आणि डेली करंट अफेअरमधून यापैकी जे महत्त्वाचं असेल ते तुमच्यासाठी आपण घेऊन येत असतो. चला पाहूया आजचे काय. आजच्या करंट अफेअरमध्ये काय तर गुगलनं नवीन जेमिनी 3 डीप थिंक फीचर लॉन्च केला आहे. हा झूम करतो जेणेकरून तुम्हाला दिसेल. काय गुगलनं जेमिनी 3 डीप फीचर लॉन्च केलेला आहे. मग काय गुगलचे जे अल्ट्रा सबस्क्रायबर आहे, गुगलचे जे AI सबस्क्रायबर आहेत त्यांच्यासाठी जेमिनी 3. मग आता जेमिनी कोणाचं आहे, जेमिनी ChatGPT कोणाचं आहे, मग याच्यावर तुम्हाला प्रश्न असतात. मग फक्त याला धरून नाही तर 360 अँगलनं विचार करावा लागतो. जेमिनी म्हणलं की तुमच्या समोर काय आलं पाहिजे, गुगल. ठीक आहे, जेमिनी म्हणलं की तुमच्या समोर काय आलं पाहिजे, गुगल आलं पाहिजे, गुगल. ठीक आहे, जेमिनीचा जो AI प्लॅटफॉर्म आहे तो कोण चालवतो, गुगल. ठीक आहे, चला पुढच्या याच्याकडे जाऊया. अर्थ समिट अत्यंत महत्वाची असते, अर्थ समिट. मग या अर्थ समिट संदर्भात याचं जे उद्घाटन आहे ते कुणी केलेलं आहे, अमित शहा यांनी अर्थ समिट 2025चं उद्घाटन केलंय. आणि केलेलं ठिकाण इथं महत्वाचं आहे, ते आहे गांधीनगरमध्ये. मग 5 डिसेंबर 2025ला केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी गुजरातमधील गांधीनगर इथं अर्थ समिट 2025च्या कितव्या आवृत्तीचं आयोजन केलं. कितवी तर दुसरी आवृत्ती. हे पण महत्वाचं आहे, दुसऱ्या आवृत्तीचं. या प्रसंगी त्यांनी काय नाबार्ड आणि सहकार मंत्रालयाचे संयुक्त डिजिटल उपक्रम सहकार साथी. आता सहकार साथीमध्ये हे पाहायचं आपल्याला, सहकार साथीमध्ये कुठले दोन हे येतात, एक नाबार्ड येतं आणि दुसरं सहकार मंत्रालय. या दोन्हीच्या संयुक्त विद्यमानं ते सहकार साथी अंतर्गत नवीन 13हून अधिक डिजिटल सेवा आणि उत्पादनं लॉन्च केलीत. इतकंच लक्षात ठेवायचं. अमित शहा, गांधीनगर, अर्थ समिट. ठीक आहे, आणि सहकार सारथी कोण कोण सोबत, नाबार्ड आणि सहकार मंत्रालय. चला पुढे जाऊया. महिला डॉक्टर रेणुका अय्यर, डॉक्टर रेणुका अय्यर यांची NCCNच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. मग NCCN काय तर राष्ट्रीय व्यापक कर्करोग नेटवर्क, कर्करोग. ठीक आहे, राष्ट्रीय व्यापक कर्करोग नेटवर्क NCCNच्या नवीन मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती केलेली आहे. एवढंच लक्षात ठेवायचं आपल्याला. ठीक आहे, चला पुढे जाऊया. या इकडं फिनो पेमेंट्स बँक. आता अर्थशास्त्राशी संबंधित करंट अफेअर. फिनो पेमेंट बँकेला काय SFBM मीन्स काय, स्मॉल फायनान्स बँक. फिनो पेमेंट्स बँकेला स्मॉल फायनान्स बँकेत रूपांतरित करण्यास तत्वतः मान्यता दिली आहे. मग आता फिनो पेमेंट बँक काय झाली, स्मॉल फायनान्स बँक. कधीपासून, 5 डिसेंबर 2025. मग अशी जी परवानगी मिळवणारी देशातली पहिली पेमेंट बँक बनलेली आहे ती. हे पण महत्वाचं आहे. वन लाइनर मध्ये येतात असे प्रश्न. देशातली पहिली पेमेंट बँक कुठली, जी रूपांतरित झालेली कशामध्ये, स्मॉल फायनान्स बँकेमध्ये, तर ती फिनो पेमेंट बँक. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. नेटफ्लिक्स. आता हे जे नेटफ्लिक्स आहे हे तितकी महत्वाची न्यूज नाहीये, पण लक्षात असू द्या. नेटफ्लिक्सने काय केलंय, वॉर्नर ब्रदर्स, अत्यंत महत्वाची अशी USA मधली चित्रपट दिग्दर्शित करणारी जी कंपनी आहे वॉर्नर ब्रदर्स, ती नेटफ्लिक्सनं विकत घेण्याची घोषणा केलेली आहे. असा ऐतिहासिक बदल वॉर्नर ब्रदर्सनं केलेला आहे. वॉर्नर ब्रदर्स डिस्कवरीची TV आणि फिल्म स्टुडिओ तसेच त्यांचे स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म HBO याच्या अंतर्गत विकत घेण्यात त्याला सहमती देण्यात आलेली. चला जाऊया पुढे. DRDOचं सशस्त्र दलांना 7 स्वदेशी तंत्रज्ञान सुपूर्द केले. आता DRDO काय, डिफेन्स अँड रिसर्च ऑर्गनायझेशन.
मिनिस्ट्री ऑफ कोणाची तर मिनिस्ट्री आहे डिफेन्स मंत्रालय. मग काय हे सगळं तंत्रज्ञान DRDO द्वारा प्रशासित आहे आणि तंत्रज्ञान विकास निधी योजनेअंतर्गत विकसित केलं गेलेलं आहे. ठीक आहे. मग याला काय या सह विकासाला प्रोत्साहन MSME, स्टार्टअप आणि खाजगी उद्योग या सर्वांना मिळून त्यांना प्रोत्साहन द्यायचे 50 कोटी पर्यंतचा निधी त्यांना दिलेला आहे. चला, भारतातील किरकोळ CBDC व्यवहार किती झाले 120 दशलक्षपेक्षा जास्त झाले. तर मग 5 डिसेंबर 25 रिझर्व्ह बँकेने सांगितले. ठीक आहे, 5 डिसेंबर 25 रिझर्व्ह बँकेने सांगितले. चला, मग जेव्हा डेप्युटी गव्हर्नर TB शंकर यांनी घोषणा केली की रिटेल सेंट्रल बँक डिजिटल चलन किंवा डिजिटल रुपया व्यवहार 120 दशलक्षपेक्षा जास्त झालेला आहे. चला पुढे चला. आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस, अँटी करप्शन डे. महत्वाचा काय जो 2003 मध्ये कोणी संयुक्त राष्ट्रांनी स्थापन केलेला आहे. भ्रष्टाचार विरोधी दिवस कोणी स्थापन केला तर संयुक्त राष्ट्रांनी. आणि कधी मनवला जातो तो अँटी करप्शन डे 9 डिसेंबर. ओके, 9 डिसेंबर. चला जाऊया पुढे. आता याचे वन लाइनर पहा. डीप थिंक मोड कोणत्या तंत्रज्ञानावर काम करतं पहा. डीप थिंक मोड कोणत्या तंत्रज्ञानावर काम करतं तर प्रगत समांतर तर्कशास्त्र याच्यावर काम करतं. गुगलने AI अल्ट्रा सबस्क्रायबरसाठी जेमिनी 3. मग जेमिनी मी म्हणलं की काय म्हणलं गुगल लक्षात आलं पाहिजे आपल्याला. जेमिनी म्हणलं की गुगल. जेमिनी कोणाचं आहे गुगल AI प्लॅटफॉर्म. चला, अर्थ समिट 2025 ची जी अर्थ समिट आहे त्याची दुसरी आवृत्ती कुठं तर गांधीनगरला होणार आहे. उद्घाटक कोण होते केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा. कधी 5 डिसेंबर 2025 रोजी गुजरातमधील गांधीनगर येथे. मग या ठिकाणी या प्रसंगी कोण कोण नाबार्ड आणि सहकार मंत्रालयाचा संयुक्त डिजिटल उपक्रम कुठला आहे सहकार सारथी हे पाहायचं आपल्याला. चला, रेणुका अय्यर पुढची न्यूज. रेणुका अय्यर यांची कोणत्या संस्थेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली NCCN. ठीक आहे, NCCN. पुढे फिनो ही देशातली पहिली पेमेंट बँक बनली जिला SFB मध्ये रूपांतरित करण्याची परवानगी मिळाली. मग कुठली बँक आहे तर फिनो पेमेंट बँक आहे. परवानगी कोणी दिली RBI ने दिली. हा निर्णय कधीचा आहे 5 डिसेंबर 2025. मग ही अत्यंत महत्वाची अशी गोष्ट आहे जिथं फिनो पेमेंट बँकला स्मॉल फायनान्स बँकेमध्ये रूपांतरित करण्यात आलेलं आहे. नेटफ्लिक्स वॉर्नर ब्रदर किती याच्यामध्ये किमतीत खरेदी केलं तर किती 72 अब्ज डॉलर्समध्ये. 72 अब्ज डॉलर्सनं. ठीक आहे, या इतिहासातील सर्वात मोठा अधिग्रहण करार असल्याचे मानले जाते. हे महत्वाचं आहे. 2 डिसेंबर 2025 रोजी DRDO ने भारतीय सशस्त्र दलांना किती स्वदेशी तंत्रज्ञान सुपूर्द केले तर किती केले 7 केले. ओके, किती केले 7. आकडे विचारू शकतात. 5 डिसेंबर 2025 रिटेल CBDC चे एकूण व्यवहार मूल्य अंदाजे किती ओलांडले आहे तर किती आहे 28,000 कोटी. 28,000 कोटी. चला, ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलने जाहीर केलेल्या भ्रष्टाचार धारणा निर्देशांक. आता भ्रष्टाचार दिनांक किती आहे 9 डिसेंबर. ओके, मग या निर्देशांकामध्ये 2024 मध्ये भारताचा 180 देशामध्ये कितवा क्रमांक आहे तर कितवा क्रमांक आहे 93वा क्रमांक भ्रष्टाचारामध्ये. मग आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस कधी 9 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. आणि 2003 मध्ये UNODCच्या नेतृत्वाखाली संयुक्त राष्ट्रांनी हा उपक्रम सुरू केलेला आहे. भ्रष्टाचार विरुद्ध जागतिक जागरूकता वाढवणे आणि प्रामाणिक प्रशासन मजबूत करणं या मागचा मुख्य उद्दिष्ट आहे. विद्यार्थी मित्रांनो, याची PDF जी आहे ती PDF आपल्या eSwayamच्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे. तुम्हाला ही PDF मिळेल. आणि त्यासोबतच तुम्ही जर महालिपिकची बॅच जॉईन कराल तर या बॅचमध्ये तुम्हाला याहीपेक्षा चांगल्या रीतीनं करंट अफेअरचा एक ओव्हरव्ह्यू तुम्हाला देण्यात येणार आहे. त्यामुळं महालिपिक ही जी बॅच आहे 1499 रुपयामध्ये तुम्ही जर कन्सिडर करत असाल तर नक्कीच ही बॅच जॉईन करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. असेच करंट अफेअरचे जे सेशन आहे तुमच्यासाठी घेऊन येऊ. भेटूया. राम राम.